पन्नासाव्या म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. जनजागृती, समाज प्रबोधन, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध विषयांवरील भव्य देखाव्यांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला पौराणिक देखावा दशानन रावणाचा वध. दशानन रावणाचा वध. सीतेला रावणानं पळवून नेल्याचे कळल्यावर प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेसह लंकेवर स्वारी केली. लंकेश्वर रावण आपल्या राक्षस सेनेसह सज्ज झाला. प्रभू रामचंद्रांकडे लक्ष्मणासह अंगद, जांबुवंत, सुग्रीव, हनुमान असे एकाहून एक सरस आणि बलवान वानर होते. तर रावणाकडे निकुंभ, मकराक्ष, इंद्रजित, कुंभकर्ण असे अतिरथी महारथी होते. या दोन्ही सैन्यात अतिशय प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या 10 तोंडाच्या रावणाच्या डावीकडील 2 मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला. परंतु मायावी रावणानं पुन्हा दोन्ही मस्तक स्थापित केली. रावणाचा हा मायावी खेळ विभीषण जाणून घेतला. त्यानं प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली. त्यानं सांगितलं, श्रीराम, त्या दशानन रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये. आपण त्याच्या नाभीवर ब्रह्मास्त्राचा वापर करावा. हे ऐकताच प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडला. महाप्रचंड राक्षसराज रावण धरणीवर दशाननाचा मृत्यू झाला. त्याबरोबर संपूर्ण वानर सेनेनं प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. आणि चंद्रशेखर रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ